नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजच्या प्रश्नांमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजची प्रश्न अशी आहे की जी परीक्षेसाठी पाठ करावीच लागणार. तर आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, पंचायत समितीचे सचिव हे कोण असतात? गटविकास अधिकारी असतात. पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करते? उपविभागीय अधिकारी हे पोलीस पाटलांची नियुक्ती करत असतात. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषविते? सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे प्रमुख कोण असतात? मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे प्रमुख असतात. पुढचे प्रश्न, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे? एकूण 21 वय पाहिजे. जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? 2.5 वर्षांचा कार्यकाळ असतो. ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असतात? ग्रामपंचायत मध्ये एकूण 7 ते 17 सदस्य असतात. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती? 48 असते. ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रमुख कोण असतात? ग्रामसेवक हे ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रमुख असतात. ग्रामसेवकांची निवड कोणामार्फत केली जाते? जिल्हा निवड समितीद्वारे ग्रामसेवकांची निवड केल्या जात असते. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे कोण असतात? ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीची चिटणीस म्हणून काम पाहत असतात. पुढचा प्रश्न, सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? तर ग्रामपंचायत सदस्यांकडून त्यांची निवड केल्या जात असते. नेक्स्ट क्वेश्चन, त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? बलवंतराय मेहता समितीने मांडली होती. पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? उपजिल्हाधिकाऱ्यांना पोलीस पाटलांची नेमणूक करायचे अधिकार आहेत. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? नीळ या पिकाशी हा चंपारण्य सत्याग्रह निगडीत होता. घटना दुरुस्तीशी निगडीत कलम कोणते? कलम 368 हे घटना दुरुस्तीशी निगडीत आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावते? तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ही कर्तव्य बजावत असतात.